पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरलेला आहे। यावेळी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे, गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते। भाऊ धनंजय मुंडेंनी पंकजांची गळाभेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या, तर चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांना चॉकलेट भेट दिलं। विधान परिषदेसाठी भाजपकडून 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। पंकजा यांच्यासोबतच भाजपनं विदर्भातील परिणय फुके आणि पुण्यातील अमित गोरखेंसह योगेश टिळेकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना सुद्धा उमेदवारी देत एक प्रकारचा प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान अर्ज भरण्यासाठी जाण्याआधी पंकजा मुंडेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। पंकजा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। विधान परिषदेसाठी त्यांना भाजपकडून संधी मिळालेली आहे। यावेळी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्या सोबत होते। त्याबरोबर धनंजय मुंडे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित राहिले होते। धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांची गळाभेट घेतली, तर पंकजा मुंडे यांना चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट भेट म्हणून दिलेला आहे। विधान परिषदेसाठी भाजपकडून 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये पंकजा मुंडे यांच्यासोबतच परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे। छोटी प्रतिक्रिया अर्ज भरलाय आपण, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित होते। काय भावना आहेत आज? साहजिक आहे, अर्ज भरताय तर मला खूप आनंद वाटतोय, खूप होपफुल आहे। मी संधी मला पक्षाने दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि कार्यकर्त्यांनी अविरत माझी साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते। अजित पवारांची देखील आपण भेट घेतली। हो, दादांची भेट घेतली, कारण मला उपमुख्यमंत्री आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा माझी भेट झाली। ते माझ्या कार्यालय होते आणि आता दादांचं पण शुभेच्छा। पुन्हा एकदा महाराष्ट्रात काम करायला मिळेल, मंत्रिपद देखील आपल्याला मिळण्याची शक्यता आहे आणि सक्रिय माझ्या राज्यात काम करायला कुठलं मंत्रिपद आपल्याला अपेक्षित आहे? मला काही आता अपेक्षित नाही।